नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत विषय तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्फत या ठिकाणी निर्माण केलेली ही प्रश्नपत्रिका 15 ऑक्टोबर 2025 रोजी घेतली गेली। त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे काय असावीत याचा आढावा आपण घेणार आहोत। ही प्रश्नपत्रिका निर्मिती करणारे शिक्षक ही एसएससी बोर्डामध्ये संबंधित विषयाचे मॉडरेटर आहेत, संबंधित विषयाचे चीफ मॉडरेटर आहेत, पेपर सेटिंग करणारे आहेत, अभ्यासक्रम मंडळामध्ये आहेत, अशा लोकांच्याकडून या ठिकाणी प्रश्नांची निर्मिती केलेली आहे। निश्चितच प्रश्नपत्रिका ही आदर्श आहे। आपण लिहिलेली उत्तरं आणि आपण आता पाहत असलेली उत्तरं पाहूया काय तफावत आहे। प्रश्न पहिला ए आपण सोडवलेला आहे, प्रश्न पहिला सोडवला आहे, दुसरा सोडवला आहे, तिसरा आपण ए सोडवलेला आहे, तिसऱ्यातला बी। कोणते दोन उपप्रश्न सोडवा, यामध्ये 4 असतात, 2 सोडवायचे असतात, प्रत्येकी 3 गुण आहेत, 6 गुणांचा प्रश्न आहे। त्यातला पहिला उपप्रश्न सिद्ध करा, 2 रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन एकरूप असतात। यामध्ये या 2 रेषा ए बी आणि सी डी एकमेकींना ओ बिंदूमध्ये छेदतात। पक्ष दिलेल्या बाबी रेषा ए बी आणि रेषा सी डी या परस्परांना ओ बिंदूत छेदतात। ए डॅश ओ डॅश बी, सी डॅश ओ डॅश बी म्हणजे ओ हा ए आणि बीच्या दरम्यान, ओ हा सी आणि डीच्या दरम्यान, तसाच ओ हा ए आणि बीच्या दरम्यान आहे। साध्य कोन ए ओ सी एकरूप कोन बी ओ डी आणि कोन बी ओ सी एकरूप कोन ए ओ डी परस्पर विरुद्ध कोन एकरूप असतात। या ठिकाणी सिद्धता, प्रथमतः यातला कोन ए ओ सी घ्यायचा आणि ए ओ सीला रेषीय जोडी तयार करणारा कोन बी ओ सी घ्यायचा। साहजिकच ए ओ सी अधिक बी ओ सी या दोघांची बेरीज 180 अंश आहे। पहिलं विधान रेषीय जोडीतील कोन, त्यानंतर बी ओ सीला रेषीय जोडी तयार करणारा कोन बी ओ डी आहे, या दोघांची बेरीज 180। हे विधान नंबर 2, दोघांनाही कारण रेषीय जोडीतील कोन 1 आणि 2ची उजवी बाजू समान आहे म्हणून दोघांची डावी बाजू कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी बरोबर कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी, दोन्ही बाजूचा कोन बी ओ सीचा लोप होतो आणि आपल्याला कोन ए ओ सी बरोबर कोन बी ओ डी राहिला आहे। कोन ए ओ सी बरोबर बी ओ डी म्हणजे विरुद्ध कोन एकरूप असतात। त्याच पद्धतीनं कोन बी ओ सी एकरूप कोन ए ओ डी आपल्याला सिद्ध करता येते। ओके, किंवा बरोबर म्हणा, विरुद्ध कोन समान मापाचे असतात म्हणून बरोबर चिन्ह आहे, तर इथे बरोबर चिन्ह आहे। दुसरा प्रश्न आहे, आकृतीत कोन ए एकरूप कोन बी आणि कोन एक्स एकरूप कोन वाय, तर सिद्ध करा की रेषा यल समांतर रेषा एन। ओके, या ठिकाणी आकृतीमध्ये रेषा कोन ए एकरूप कोन बी दिलेला आहे आणि कोन एक्स एकरूप कोन वाय हे दिलेले आहे पक्षामध्ये, तर हे आपलं साध्य आहे, रेषा यल समांतर रेषा एन। तर पहिलीच पकड घ्यायची, कोन ए एकरूप कोन बी। आणि कोन एक्स एकरूप कोन वाय हे व्युत्क्रम कोन आहेत। ओके, कोन एक्स एकरूप कोन वाय हे सुद्धा पक्षामध्ये दिलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी कोन एक्स हा एम शी संबंधित आहे, कोन वाय एन शी संबंधित आहे, म्हणून रेषा एम समांतर रेषा एन, समांतर रेषांची संगत व्युत्क्रम कोन कसोटी, समांतर रेषांची व्युत्क्रम कोन कसोटी नंबर याला 2, हा नंबर 1 नंबरमध्ये रेषा यल एमला समांतर आहे, 2 मध्ये एमला एन समांतर आहे, 1 आणि 2 वरून यल आणि एन समांतर आहेत, कारण एमला यल आहे, एमला एन आहे। पहिली रेषा दुसऱ्या रेषेला समांतर असेल, दुसरी रेषा तिसऱ्या रेषेला समांतर असेल, तर पहिली रेषा तिसरीला समांतर असते। 1 व 2 वरून रेषा यल समांतर रेषा एन। ओके, तिसरा आहे, त्रिकोणाच्या कोनांची मापे x अंश, x वजा 20 अंश, x वजा 40 अंश असतील तर प्रत्येक कोनाची माप काढा। त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। x अंश
पहिला आहे दुसरा x + 20 अंश अधिक तिसरा x + 40 अंश बरोबर 180 अंश। त्रिकोणाचे 3 कोन। ओके, कंस सोडूया। x अधिक x + 20 अधिक x + 40 बरोबर 180। 1 2 3 वेळा x आहे, त्यामुळं 3x - 40 - 20 - 60 बरोबर 180। म्हणून चिन्ह करायचं मागं, म्हणून 3x बरोबर 180 - 60 पलीकडे गेले अधिक 60। 3x बरोबर 240, x बरोबर 3 8 24 3 0 0 80। त्यामुळे पहिला कोन xच आहे, x बरोबर 80 अंश। दुसरा कोन x + 20 आहे, त्यामुळे 80 - 20 बरोबर 60 अंश। आणि तिसरा कोन x + 40, 80 - 40 बरोबर 40 अंश। 80 60 140 आणि 40 180। ओके, अशा पद्धतीनं। चौथा उपप्रश्न आहे, त्रिकोण XYZ असा काढा की YZ बरोबर 7.4 सेमी, माप कोन XYZ बरोबर 45 अंश आणि XY - XZ बरोबर 2.7 सेमी। प्रथमतः आपण YZ हा पाया 7.4 सेंटीमीटर घ्यायचा। हा 7.4 सेंटीमीटर, 7.5 ला 1 मिली कमी, 7.4 सेंटीमीटर या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे ती YZ। 7.4 सेंटीमीटर। Y या ठिकाणी 45 अंशाचा कोन करायचा आहे। पहा, हा 45 अंशाचा कोन करायचा Y जवळ। 10 20 30 40 आणि 5 45। ओके, 45 मापाचा कोन करणाऱ्या 45 मापाचा कोन करणाऱ्या या किरणावरती फरका एवढा अंतर घ्यायचं। फरका एवढ्या अंतरावर D बिंदू घेऊया। या ठिकाणी XY - XZ 2.7 सेंटीमीटर वर्तुळ कंपासमध्ये अंतर घ्यायचं। 2.7, हे 2.5, इथं 2.5 आहे, परत 2 मिली, 2.7 सेंटीमीटर अंतर घेऊन Y केंद्र घेऊन आपण D बिंदू घ्यायचा आहे। हा D बिंदू फरका एवढ्या अंतरावर आहे, हे 2.7 सेंटीमीटर। ओके, हा D बिंदू आणि Z जोडायचे आणि ZDचा लंबदुभाजक काढायचा। ZDच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वरती खाली चाप मारायचा। Z केंद्र घेऊन D केंद्र घेऊन त्याच अंतरानं आत्ताच काढलेल्या कंसांत छेदणारे कंस काढायचे आणि हे 2 छेदनबिंदू जोडून वाढवायचे। त्या YD या किरणाला कुठं छेदते तिथपर्यंत ओके, आणि हा लंबदुभाजक जिथं छेदतोय तो आपला X आहे आणि मग X आणि Z जोडायचे। हा त्रिकोण XYZ इष्ट त्रिकोण आपल्याला आवश्यक असणार। ओके, हे 7.4 सेंटीमीटर आहे। अशा पद्धतीनं आणि XY आणि XZ यांची आपण वजाबाकी केली, XY आणि XZ या अंतरांची, तर 3 सेंटीमीटर येणं गरजेचं आहे। ओके, प्रश्न चौथा आहे। या ठिकाणी खालीलपैकी कोणते 2 प्रश्न सोडवा। 8 गुणांचा आहे, 3 असतात, आपल्याला 2 सोडवायचे असतात, प्रत्येकी 4 गुणांचा प्रश्न आहे।
आकृतीत रेषा ए बी आणि रेषा सी डी एकमेकींना बिंदू ओ मध्ये छेदतात. कोन ए ओ डी आणि कोन डी ओ बी या दोन कोनांच्या मापांचं गुणोत्तर 2 असते, नाहीतर सर्व कोणांची मापे काढा. या ठिकाणी कोन ए ओ डी, कोन ए ओ डीस, कोन डी ओ बी बरोबर 2:3 दिलेलं आहे. त्यामुळं कोन ए ओ डी बरोबर 2x आणि कोन डी ओ बी बरोबर 3x मानून. ओके. आणि दोन्ही हे रेषे जोडतील कोण आहेत? ए ओ डी आणि डी ओ बी हे रेषे जोडतील कोण आहेत? त्यामुळं कोन ए ओ डी अधिक कोन डी ओ बी बरोबर 180 अंश. कारण याचं रेषीय जोडीतील कोन ए ओ डीचं माप 2x, डी ओ बीचं माप 3x बरोबर 180 अंश. 3x आणि 2x 5x बरोबर 180 अंश. x बरोबर 5 15, 3 उरले 5 31, 36x बरोबर. ओके. त्यामुळं कोन ए ओ डी 2x आहे. कोन ए ओ डी 2x आहे. म्हणजे 2 गुणिले 36 बरोबर 72 अंश. आणि कोन डी ओ बी 3x अंश आहे. म्हणजे या ठिकाणी 3 गुणिले 36 तिरक 108 अंश. 108 अंश आणि 72 180 रेषे जोडतील कोण आहेत? विरुद्ध कोण पण एकरूप असतात. कोन ए ओ डीचा विरुद्ध कोन, कोन ए ओ डीचा विरुद्ध कोन बी, ए ओ डीचा विरुद्ध कोन बी ओ सी बरोबर कोन बी ओ सी 72 अंश विरुद्ध कोन. ओके. विरुद्ध कोन. आणि कोन डी ओ बीचा विरुद्ध कोन डी ओ बीचा विरुद्ध कोन ए ओ सी बरोबर 108 अंश. ओके. अशा पद्धतीनं सर्व कोणांची मापं आपण मिळवलेली आहेत. ओके. 108 अंश. 108 आणि 72 180. चौथ्यातला दुसरा आहे. शेजारील आकृतीत बिंदू पी हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे. बिंदू पी हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे. डी आणि ई हे बिंदू रेख ए बीच्या एकाच बाजूस आहेत. आणि कोन बी ए डी हा कोन आणि कोन ए बी ई हा कोन एकरूप आहेत. याशिवाय कोन ई पी ए हा कोन एकरूप आहे. डी पी बीला एकरूप आहे. आणि दाखवायचं आहे त्रिकोण डी ए पी एकरूप त्रिकोण ई बी पी. आणि रेख एडी एकरूप रेख बी दाखवायचे. रेख एडी एकरूप रेख बी. अत्यंत सोपा आहे. या ठिकाणी हे जे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवण्यासाठी घेतलेले आहेत, त्रिकोण डी ए पी आणि त्रिकोण ई बी डी, या दोन त्रिकोणामध्ये हा जो कोन ए पी डी आहे, कोन ए पी डी हा दोन कोणांची बेरीज आहे. त्याच्यामध्ये कोन ई पी ए अधिक कोन ई पी डी हा. ओके. आणि त्यानंतर कोन बी पी ईमध्ये दोघांची बेरीज आहे कोन डी पी बी अधिक कोन ई पी डी हा दोघात सामायिक आहे. आणि हे दोघं एकरूप आहेत. पहा, डी पी ए आणि डी पी बी एकरूप आहेत. ई पी डी तोच आहे. म्हणून 1 आणि 2 वरून कोन ए पी डी हा मोठा कोन ए पी डी
एकरूप कोण EPB हे दोघे एकरूप आहेत, हे दोघं तेच आहेत म्हणून 1 आणि 2 वरून हे दोघे एकरूप आहेत. APD BPE हे कोण एकरूप आहेत. आणि याशिवाय हे जे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवायला घेतले ते त्याचेच कोण आहेत. आणि दुसरं PAD आणि PPAD हा कोण आणि कोण BPE हे कोण एकरूप दाखवले. हे सॉरी आता आपण हे एकरूप दाखवले आहेत एकांतरून. ही डावी बाजू म्हणजे हीच आहे. आणखी दिलेलं आहे पक्षामध्ये कोण PAD हा कोण एकरूप दिला आहे. PAD ला एकरूप कोण PBE हा कोण एकरूप दिला आहे. म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहेत कोको समरूपता कसोटी. ओके, कोको समरूपता कसोटीनं हे कोको एकरूपता कसोटी, कोको एकरूपता कसोटी आणि एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत. AD बरोबर BE एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. हे आपलं साध्य दाखवायचं होतं ते दाखवलेलं आहे. पुन्हा सराव करायचा अत्यंत सोपा आहे. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व नववीतल्या विद्यार्थ्यांनी पेपर कसा लिहिला आहे हे माहिती व्हावं. सराव होणार आहे. भविष्यामध्ये सुद्धा असले प्रश्न उपयुक्त ठरणारे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहित करा. यातील उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये लगेचच घेणार आहोत. 4थ्यातला 3रा राहिला आहे आणि 5व्यातले 2 प्रश्न आहेत. लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. धन्यवाद मित्रांनो.